एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया सेना का यूनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी यूनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन यूनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना असंघटित नाशिक आणि महाराष्ट्र एसटी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन सर्व संघटनांचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज ठाण्यातील रिपब्लिकन ऐक्यवादी नेते नानासाहेब इंदिसे, गंगाराम इंदिसे उर्फ नानासाहेब इंदिसे यांचे चिरंजीव भैयासाहेब इंदिसे यांचा वाढदिवस प्रित्यर्थ आज त्यांना प्रत्यक्षात भेटून विशेष वाढदिवसाच्या दिल्या. अनेक समाजाला एक समाज आपल्याला बांधायचा आहे, त्यामुळे हा समाज एकीकरणाचं एक धोरण आहे. मी मागे त्यांच्याशी चर्चा केली होती. एक दिल एक समाज, एक दिल एक समाज ही भावना एकत्र दाखवायची आहे. एक दिल एक समाज जो न्याय झेंड्याच्या, न्याय रक्ताच्या सर्व आंबेडकरी समाजाचे जिल्हास्तरीयवर नेते असतील, यांनी एक दिल एक समाज म्हणून एकत्र जर आले आणि संविधान आपलं आहे, घटना आपली आहे, कायदा आपला आहे, कानून आपला आहे. संविधान, घटना, कायदा, कानून या लोकशाही तंत्र प्रणालीनुसार जर ही न्याय झेंड्याची क्रांती ऑल ओव्हर ठाणे जिल्ह्यातून सुरुवात झाली तर ऑल ओव्हर महाराष्ट्रभर ती क्रांती होईल. आणि अशी जर क्रांती झाली तर संपूर्ण समाज एकीकरण होईल, एकत्र येईल. आणि भविष्यात न जाणे भूतन भवती, भविष्यात न जाणे भूतन भूते विधान भवनावर एक न्याय छत्रछाया न्याय झेंड्याचा पताका लागेल. विधान भवनावर, विधानसभेवर एक न्याय झेंड्याची पताका लागेल. ती महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र राज्याची लोकशाही परंपरा असेल, संविधान असेल, घटना असेल, कायदा असेल आणि विधानसभा असेल, जिथे फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजाचे भूषणभूती असे नेते बसतील. अशी भविष्यातील विचारधारणा घेऊन एक दिल एक समाज गेल्या वर्षभरापासून ही मोहीम मी राबवतोय आणि या वर्षी पण तीच मोहीम होणार. एक दिल एक समाज जो मागील दसऱ्याला मी धम्मदिन म्हणून दसऱ्याला मेळावा भरवला होता, तो कार्यक्रम झाला. पण विविध नवरात्र उत्सव असतो, विसर्जन असतं, जो तो गुंतलेला असतो. परंतु यावेळेस सांगतो, कुठलेही उत्सव असो, कोणतेही उत्सव असो, सार्वजनिक उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, प्रथमतः संविधान आणि घटना, लोकशाही आणि एक प्रथमचा समाज हा महत्वाचा आहे. त्यामुळे हा समाज एक घटक होऊन सर्वांनी एकत्रीकरण यायला पाहिजे. हे धोरण एस रविराज रवींद्र चांगो शिंदे त्यांच्या देव कामगार नेते युनियन लीडर चांगो शिंदे यांचे आंबेडकरी समाजाची चळवळ 1981-82 मधील अख्खा समाज एकीकरण केला होता ठाणे जिल्ह्यातील. आणि एकत्र समाज, एक दिल एक समाज त्या वेळचं जो करून दाखवलं चांगो शिंदेने, त्यांचे ध्येय धोरण मार्गदर्शन घेऊन मला एक समाज, एक दिल एक समाज एकत्रीकरण घडवायचं आहे. आणि एक दिल एक समाज माध्यमातून संपूर्ण न्याय रक्ताच्या, न्याय झेंड्याच्या छत्रछायाखाली आणि गगनाच्या, न्याय झेंड्याच्या, आकाशाच्या गगनाच्या छत्रछायाखाली हा समाज एकत्रकरण आला पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांना एक श्रद्धांजली होईल, एक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन होईल. तरी या समाजाने एकत्रीकरण यावं. केवळ वाढदिवस साजरे करणे महत्वाचे नसून, केवळ वाढदिवस साजरे करणे महत्वाचे नसून तर या वाढदिवसाच्या प्रेरणेतून समाज एकीकरण झालं पाहिजे, समाज एकीकरण झालं पाहिजे, समाज एकीकरण झालं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.